सासूबाई या तुमच्या सगळ्या बहिणींनी मिळून सारखं तुमच्या बाजूने काही प्रश्न ऐकायच्या आधी फिरवत होत्या आणि त्यामुळे तुम्हाला 5 गुण मिळालेत आणि तुमच्याकडे 3 गुण आहेत. या अजूनही चिठ्ठ्यांमध्ये काय गुणसंख्या आहे माहित नाही, त्यामुळे कुठला गट जिंकला आहे ते या चिठ्ठ्यांच्या निकालानंतरच स्पष्ट होईल. पण पैठणीचा खेळ मात्र जो जिंकायचा आहे तो दोघींना खेळूनच जिंकता येईल. तेव्हा आता सुरुवात करूया पैठणीच्या खेळाला. पैठणीच्या खेळामध्ये तुमच्या दोघींचे डोळे बंद असतील आणि त्यानंतर खेळाला सुरुवात होईल. डोळे बंद झाल्यानंतर चमच्याने एका वेळेला 1 गुलाबजाम उचलायचा आहे. खाऊ नका, फक्त तुमचा आवडता आहे म्हणून सांगतो. हा, तर तो चेंडू आहे. हा बघा, नाहीतर चुकून डोळे बंद आहेत आणि कडामकडून कमी व्हायचा एखादा, तसं नको. तर डोळे बंद झाल्यानंतर या खेळाला सुरुवात होणार आणि मग 1 2 3 4 5 6 बाऊल आहेत. सगळ्यात आधी एका चमच्याने 1 चेंडू एका बाउल मध्ये, अशा पद्धतीने सगळ्यात आधी 6 ही बाउल ज्या या दोघींपैकी खेळ ज्या पूर्ण करणार त्या आजच्या भागातल्या होम मिनिस्टर ठरणार आणि ज्या होम मिनिस्टर ठरणार त्यांना मिळणार आहे. चला 1 2 3, चला एका वेळेला 1 चेंडू. कोण जिंकणार पैठणी? लवकर, खेळाला सुरुवात झालेली आहे. लवकर, कोण जिंकणार पैठणी? लवकर, सगळ्यात जास्त चेंडू कोण गोळा करणार ते बघूया. लवकर, काय चाललं? चला लवकर. नाही नाही नाही, झाले काय? अजून आहेत 2 आहेत 2. हा, सगळ्यांकडेच आहेत भरपूर. हा, टाकत राहा. माझा बॉल टाकताय. बोलायचं नाही, काय त्यांना खेळायचंय ते खेळू द्या. लवकर, व्हेरी गुड, टाका. हा, व्हेरी गुड. अजून एक घ्या. हा, मस्त येत आहेत, पटापट येत आहेत सगळे. व्हेरी गुड. थांबा 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 थांबा. सासूबाई आणि सूनबाई यांचा हा खेळ रंगला. पैठणीच्या मानकरी आजच्या भागात ठरलेल्या आहेत. सासूबाई, अभिनंदन. थांबा, आता मला उत्सुकता आहे की गट कुठला जिंकला आहे ते आधी जाहीर करू. हा, थांबा, 1 गुण मोजत जाऊया. मगाशी 5 होते, तुमच्याकडे लक्षात ठेवा 5 आणि तुमच्याकडे आहे 3. हे बघूया, पहिल्या चिठ्ठीत सूनबाईंना 1 गुण मिळालेला आहे. चला 4. सूनबाई, सासूबाई, आले बाबा. शेवटचा तरी मिळेल. 12 आणि 20. त्यामुळे आज गट सुद्धा जो आहे तो सासूबाईंचाच गट जिंकलेला आहे. अभिनंदन अभिनंदन. निकाल आपल्या समोर आहे, पण आता उपविजेते ठरलेला गट अर्थातच सुनबाईंचा गट आहे आणि त्यामध्ये त्यांची साथ दिली सुरुवातीपासून सासरे बुवांनी, त्यामुळे सगळ्यात आधी सन्मान सासरे बुवांचा. अभिनंदन. सुनबाई आज उपविजेता ठरला. चांदीचं नाणं लक्ष्मीच्या रूपाने तुमच्याकडे आलेलं आहे. अभिनंदन. धन्यवाद. आज सासूबाईंचा गट जिंकला. आपण बघितलं, आघाडी घेतली. तेव्हा सगळ्यात छोटा कोण आहे तुमच्याकडे? हा, सगळ्यांच्या वतीने हे गटाचं बक्षीस तुझ्याकडे देण्यात येतं. आज सासूबाईंचा गट जिंकला आणि सासूबाईंना साथ दिली तुमच्या मिस्टरांनी, त्यामुळे आज एक घड्याळ भेट म्हणून तुम्हाला दिली. आजच म्हणजे या भागाची सुरुवात करत असताना मी म्हटलं की बऱ्याचदा या वयोगटातल्या माऊली मला कुठं ना कुठं गाठायच्या आणि म्हणायच्या की काय पैठणी फक्त तरुणींनाच देता का? नाही, घराघरातल्या स्त्रीचा सन्मान हे ब्रीदवाक्य आहे होम मिनिस्टरचं. आणि बघा, या वयोगटातला हा पहिला सन्मान मिळतोय असं म्हणायला काहीच हरकत नाही. कारण सासूबाई आणि सूनबाई हा खेळ सुरू झाला आणि त्यानंतर पहिल्याच खेळात सूनबाईंवरती मात केलेली आहे सासूबाईंनी. सासूबाईंना
तथास्तु पुणे यांच्याकडून त्यांच्याच आवडीच्या रंगाची मोरपीशी पैठणी. अभिनंदन अभिनंदन. आजची पैठणी सासूबाईंना मिळाली. आता यानंतर पुढच्या भागात पैठणी सासूबाई जिंकणार की सुनबाई जिंकणार, कुठला गट जिंकणार हे पाहायला मिळणार आपल्याला पुढच्या भागात. आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन पुढच्या भागात. तुझं माझं जमेना, तुझ्या वाचून करणे.